एका छोट्याशा गावात गणेशोत्सव जोरात सुरूच असतो. गावात एक खास परंपरा असते. गावाच्या मंडपात पहिल्या दिवशी ठेवलेला मोदक कोणालाही हात लावता येत नाही. तो आपोआप 10व्या दिवशी गायब होतो. गावकरी मानतात की हा बाप्पाचा चमत्कार आहे, पण यावर्षी काहीतरी वेगळं घडतं. दुसऱ्याच दिवशी तो मोदक अचानक गायब होतो. सगळ्यांना धक्का बसतो. गावात अफवा सुरू होतात. कोणीतरी चोरून नेला का? देव नाराज तर नाही ना, की यामागे काही गुपित आहे? गावातला एक तरुण अद्वैत ठरवतो की हे रहस्य तो उलगडणार. तो रात्री लपून मंडपात बसतो. त्याला सावल्यांमध्ये काहीतरी हलताना दिसतं. हलके पावलांचे आवाज, पण अचानक दिवे बंद होतात. गणपती बाप्पा मोरया, पण यावेळी सत्य काय आहे? रात्र काळोखात जाते. सकाळी गावकरी पाहतात, मंडपात फुलं विखुरलेली आहेत. दिवा विझलेला आहे आणि गणपतीच्या जवळ छोटा कागद ठेवलेला आहे. त्या कागदावर फक्त 4 शब्द लिहिलेले आहेत. सत्य शोधून काढा. सगळे हादरतात. कुणी हा कागद ठेवला असेल? बाप्पाचा इशारा आहे का? की कोणाचा कट? अद्वैत ठरवतो की तो मंडपात गुप्त तपास सुरू करणार. तो चौकशी करताना लक्षात घेतो की मंडपाच्या मागे एक जुना गुप्त दरवाजा आहे, जो कुणी कधी पाहिलाच नव्हता. तो दरवाजा उघडतो आणि त्याच्या आत अंधाऱ्या खोलीत एका जुनी पेटी ठेवलेली असते. पेटीवर कुलूप असतं आणि त्यावर गणपतीचा त्रिशूळासारखा चिन्ह कोरलेला असतो. अद्वैत ती पेटी उचलतो, पण अचानक त्याच्या मागून कुणीतरी त्याला पकडतं. कॅमेरा ब्लॅक, फक्त अद्वैतलाच घाबरलेला चेहरा. स्क्रीन ब्लॅक. वेगवेगळ्या आवाजावर एक वाक्य बाहेर येतं. ही पेटी उघडली तर बाप्पा मोरयाचा सण कामायाचा बदलून जाईल. अद्वैत भानावर येतो. त्याच्या समोर गावातील महादेव काका उभे असतात, जे वर्षानुवर्ष मंडपाचं काम पाहतात. महादेव काका त्याला म्हणतात, ही पेटी तुझ्यासाठी नाही रे. तुला माहित आहे का या पेटीतलं गूढ? उघडलं तर आपला संपूर्ण सण बदलून जाईल. अद्वैत घाबरलेला असतो, पण ठामपणे विचारतो, मग इतक्या वर्षापासून मोदक कुठे जातो आणि हे सगळं का लपवलं? महादेव काका शांतपणे पेटीचं कुलूप उघडतात. पेटीत सोने नाणी किंवा रत्न नसतात, तर यात एक प्राचीन पत्र असतं. त्या ताम्रपत्रावर लिहिलेलं असतं, दरवर्षी पहिल्या दिवशी ठेवलेला मोदक गावातील कोणत्याही गरीब उपाशी माणसापर्यंत पोहोचवला जाईल. हीच खरी सेवा, गणपतीला अर्पण आहे. अद्वैत थक्क होतो. तो विचारतो, पण मग यावर्षी मोदक दुसऱ्याच दिवशी का गायब झाला? महादेव काका अचानक गप्प बसतात. त्यांच्या डोळ्यात भीती असते. ते हळू आवाजात म्हणतात, कारण यावर्षी तो मोदक कोणीतरी वेगळ्या वेगळ्याने चोरून नेला आहे. कॅमेरा झूम इन होतो. त्या ताम्रपत्रावर पार्श्वसंगीत वाढतं. शेवटी स्क्रीन ब्लॅक. आवाजावर एक वाक्य, कुणी मोदक चोरला आणि का? अजून सत्य बाकी आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही कथा कशी वाटली. तोपर्यंत धन्यवाद.